आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर वय 31 राहणार आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने उडी मारून आत्महत्या केली। एक रात्र डंपर घाटात उभा असल्यानं डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्यानं त्यांनी ड्रोनद्वारे घाटात पाहणी केली असता त्याचा मृतदेह सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळून आला। ड्रोन कॅमेऱ्यात फक्त हात आणि पाय दिसत होता। सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे सदस्य उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, प्रथमेश गावडे यांनी खोल दरीत उतरून मृतदेह वर काढला। यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य राजू राऊळ, राकेश अमृतकर, दीपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे, रमेश मोहिते यांनी मृतदेह वर काढण्यास मदत केली। राजाराम याचं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, परंतु पत्नी सोबत नसल्यानं त्याचं काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडलं होतं। तशातच त्याने घाटात डंपर लावून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। राजाराम अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा होता। त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली। आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते।